भारत निवडणूक आयोगानं लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024साठी 16 मार्च 2024 रोजी कार्यक्रम घोषित केला असून निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शृंगारे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973चं कलम 144 अन्वये 16 मार्च 2024 ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 6 जून 2024 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेत। निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी वाहनांच्या ताफ्यामध्ये 3 पेक्षा जास्त मोटरगाड्या वाहनांचा समावेश नसावा। तसंच उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात 5 व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही। तसंच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक अथवा सभा घेणं, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणं, वाद्य वाजवणं किंवा गाणी म्हणणं आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात आला असल्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शृंगारे यांनी लागू केलेत। 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। खारेगाव येथील शासनाच्या खारलँड येथील जागेवरून आव्हाड यांनी केलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी गटाकडूनही आव्हाड यांना प्रत्युत्तर। कळवा येथील खारेगाव भागात असलेल्या शासनाच्या खारलँडच्या जागेवरून दोनही राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या उडत आहेत। आव्हाडांनी या मैदानाला लावण्यात आलेल्या टाळ्याच्या मुद्द्यावरून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केल्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटानं देखील आव्हाडांना प्रत्युत्तर देत खेळाच्या मैदानासाठी लहान मुलांचा वापर करून आव्हाड राजकारण खेळत असल्याचा आरोप नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे यांनी केला आहे। त्यातही शासनाच्या या मैदानाच्या जागेतून लाखोंची लूट केली जात असून शासनाला एकही पैसा भरला जात नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय। त्यामुळे आता हे मैदान राजकीय आखाडा झाल्याचंच दिसून येतंय। खारेगाव येथील खारलँडवरील मैदानाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टाळं ठोकण्यात आल्यानंतर त्याचा जाब आव्हाडांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन विचारला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच या मैदानाला टाळं ठोकण्यास सांगितल्याचंही त्यांनी सांगितलं। त्यामुळे तुम्ही छोट्या राजकारणात पडू नका असा सल्लाही त्यांनी दिला होता। त्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटानं पत्रकार परिषद घेऊन आव्हाडांना प्रत्युत्तर दिले। हे मैदान शासकीय मालकीचं आहे। ते कार्यक्रमाला घेतले त्यावेळेस आम्ही 34,000 मोजले होते, परंतु मैदानाची पाहणी करण्यासाठी गेलो असता आव्हाडांच्या गुंडांनी अडवल्याचा दावाही आनंद परांजपे यांनी केलाय। कळव्या मुंब्र्याचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी खारलँड येथील ग्राउंडबद्दल अनेक आरोप हे राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्यावर केले। त्याची वस्तुस्थिती काय आहे हे आपल्यासमोर
मांडावी यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे। जसं स्वप्नामध्ये औरंगजेबाला संताजी धनाजी दिसायचे, तसं बघतोय डॉक्टर जितेंद्र आव्हाडांना या स्वप्नामध्ये कायम आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांची भीती वाटते की काय, की कुठलाही विषय कुठेही त्यांच्यापर्यंत कसा तो नेता येईल याचा सातत्याने त्यांचा केविलवाणा प्रयत्न असतो। कळवा येथील जे खारलँडचं ग्राउंड आहे, या ग्राउंडची मालकी जिल्हा परिषद, पाटबंधारे खातं आणि क्रीडा विभाग अशी संयुक्तिक या तिन्ही विभागांची मालकी त्या ग्राउंडवर आहे। गेल्या 7-8 वर्षापासून ते ग्राउंड आपली वैयक्तिक जागीर आहे अशा प्रकारचा वापर त्या ग्राउंडचा डॉक्टर जितेंद्र आव्हाड व त्यांचे सहकारी करत होते। म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगतो की ज्या वेळेला आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं होम मिनिस्टरचा कार्यक्रम त्या ग्राउंडवर करायचा होता, त्याची लेखी परवानगी आम्ही तहसीलदार साहेबांकडे मागितली आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून म्हणजे पाटबंधारे खात्याची परवानगी, जिल्हा परिषदची परवानगी, क्रीडा विभागाची परवानगी ही सगळी घेतल्यानंतर जवळजवळ 34,000 रुपये 2 दिवसाचं शुल्क त्या ग्राउंडवर भरल्यानंतर देखील ज्यावेळेला त्या ग्राउंडवर कामाची सुरुवात करण्यासाठी मी स्वतः तिथे गेलो, त्यावेळेला डॉक्टर जितेंद्र आव्हाडांच्या गुंडांकडनं मला अडवण्यात आलं आणि मी सांगितलं की मला जर आत येऊन दिलं नाही तर मी पोलीस स्टेशनला लगेच फोन करतो। त्यावेळेला त्यांची पांगापांग सुरू झाली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवाराची जाहिरात, ठाणे लोकसभेसाठी राजन विचारे यांची उमेदवारी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आज ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये राजन विचारे यांचं नाव अग्रस्थानी आहे। यावेळी ठाण्याच्या प्रसिद्ध मासुंदा तलावाजवळील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विचारे यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केली। जर मुख्यमंत्र्यांना उमेदवार मिळत नसेल तर आपल्याला बिनविरोध निवडून द्या, असंही राजन विचारे यांनी यावेळी सांगितलं। त्यांनी आपल्या भाषणात ठाण्यातील जनतेच्या समर्थनाचा विश्वास व्यक्त करतानाच ठाणे शहर आणि त्याच्या जनतेशी आपल्या जिव्हाळ्याचं नातं असल्याचंही सांगितलं। महाविकास आघाडीच्या समर्थनानं विचारे यांच्या प्रचाराच्या सुरुवातीला झालेल्या शक्ती प्रदर्शनानं स्थानिक राजकारणात मोठी चर्चा निर्माण झाली आहे। आगामी निवडणुकांमध्ये ठाणे मतदारसंघाची बाजू कशी असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। संपूर्ण हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे आणि या जयंतीच्या या ठिकाणी मानाचा मुजरा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहेत आणि इथूनच मला वाटतं आजचा दिवस पवित्र असा दिवस आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी सर्व 18 पगड जाती, 12 बलुतेदार या सर्वांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि आज तुम्ही बघितलं असेल लोकशाहीचा भर दिवसा या ठिकाणी संपवण्याचं काम या माध्यमातून होतं आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल ही लढाई म्हणजे या ठिकाणी निष्ठावंत आणि गद्दार यांच्यामधली लढाई आहे आणि नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद आणि मला वाटतं इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि नक्कीच विश्वास आहे की या ठिकाणी गद्दारांना गाडण्याचं काम या ठाणे लोकसभा मतदारसंघातून ठाणे असेल, नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, इथे सर्व इंडिया आघाडीचे कार्यकर्ते दिवसरात्र हे मेहनत करून हा नक्कीच भगवा ध्वज या ठिकाणी लावतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। 4.5 लाखाचं मताधिक्य होतं, यंदाचं गणित कसं असणार आहे? मला वाटतं ह्या निवडणुकीचे सर्व जी हे आहे ती मला वाटतं सर्वसामान्य नागरिकांनी आणि शुद्ध नागरिकांनी या ठिकाणी घेतलेली आहे। फक्त ते इलेक्शनची वाट बघतायत आणि ह्या इलेक्शनला नक्कीच त्यांना धडा शिकवतील असा विश्वास व्यक्त करतो। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत।
आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. बिल्डर्सचे प्लॅन अडवून ठाणे महापालिकेच्या 4थ्या मजल्यावरून वसुली कोण करतो? कोणाच्या ऑफिसमध्ये इसिसचा सदस्य कामाला होता? परमार बिल्डरला कुणामुळे आत्महत्या करावी लागली होती? कोण दाऊदच्या भावाबरोबर बिर्याणी खात होता? मुल्ला याचे दाऊदसोबत संबंध आहेत असे वरिष्ठ IPS अधिकारी परमबीर सिंग यांनी जाहीरपणे कसं काय सांगितलं होतं? आणि ज्यांनी परांजपेंच्या कुटुंबियांचं हॉस्पिटलचं बिल भरलं ते कपटी मित्र कसे? याचं उत्तर परांजपे मुल्ला यांनी द्यावं अशा शब्दात शरद पवार गटाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, युवक अध्यक्ष विक्रम खामकर आणि प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांनी आज एका पत्रकार परिषद घेऊन वाभाडे काढले. आव्हाड हे 2 वेळा कॅबिनेट मंत्री होते, परंतु त्यांनी पैसे उकळले नाहीत. परंतु पालिकेतील 4थ्या मजल्यावर बिल्डरचे प्लॅन अडवून किती पैसे उकळले जातात हे संपूर्ण ठाण्याला माहीत असल्याचं सुहास देसाई यांनी सांगितलं. मुंब्र्यातील बिल्डरला कसा त्रास देण्यास सुरुवात केली आहे? शानू पठाण यांना मारण्याची सुपारी जावेद बटला या मुंब्रा येथील इस्माला कोणी दिली होती? एवढंच नव्हे तर ज्या कोकण मर्कंटाईल बँकेचा कारभार नजीमुल्ला पाहत आहेत त्या बँकेत कोट्यावधी रुपयांची अफरातफर झाल्याची तक्रार एका मुस्लिम बांधवानं केली होती. त्याची सुरू झालेली चौकशी कोणी थांबवली? या प्रश्नांची उत्तरं द्यायला आम्हाला लावू नका. आनंद परांजपे यांनी आमच्या नेत्याचा कपटी मित्र असा उल्लेख केलाय. त्यांना हेच विचारायचं आहे की तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला कोविड झाला तेव्हा तुमचं बिल कोणी भरलं होतं? याची जरा जाण ठेवा आणि नंतर कपट हा शब्द वापरा. कार्यालयातील खाणंपिणं, टिपटॉपचा नाश्ता याचे पैसे कुठून जायचे? तेव्हा याच आव्हाड यांनी तुम्हाला पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलं होतं. याची तरी जाण परांजपेंनी ठेवायला हवी असा टोलाही देसाई यांनी लगावला. या पत्रकार परिषदेस ठाणे शहर महिला अध्यक्षा सुजाता घाग, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे आदीही उपस्थित होते. दरम्यान कळव्यातील मैदानामुळे ठाण्यातील दोन्ही राष्ट्रवादीत तुंबळ जुंपली असल्यानं राजकारण ढवळून निघाले.